एवढासा संभाजी राजा, पण माहित होतं आत्ता हात दिलेत, आत्ता तात्पुरते दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. दत्ताजी शिंदे तर असे रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते. मानेवरती तलवार ठेवून विचारलं, क्यों पटेल और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. अरे जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू, हे आपण स्वतःला ठणकावून सांगितलं पाहिजे. आणि म्हणून माझं सगळ्यांना सांगणं आहे की बाळांनो, तुम्ही मोठी स्वप्न बघा, काय करायचं ते ठरवा, तुमच्यामध्ये काय वेगळेपण आहे ते ओळखा. इथं बसलेल्या प्रत्येक मुलामुलीत काहीतरी वेगळेपण आहे, फक्त ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. मी एक गंमत सांगतो. मी ज्यावेळेस कॉलेजला गेलो, माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे, कोण MBA कशात करणार? आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरग होतं. त्याला विचारलं, तुला MBA कशात करायचं आहे? आता त्याला र म्हणता यायचं नाही. ते म्हटलं, मला मार्केटिंगमध्ये MBA करायचं आहे म्हणला. सर म्हणले, तुला नीट र बोलता येत नाही, तू मार्केटिंगमध्ये काय MBA करणार? तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्समध्ये MBA कर. पोरग वर्गात उठून उभं राहिलं. म्हटलं, असल कलनाल तर मार्केटिंगमध्ये MBA कलनाल, नाही तर शिकणार नाही म्हटलं. सर म्हटले, तुला काय करायचंय ते कर, आपण एक परीक्षा घेऊयात, कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे ते शोधूयात. ज्याला सगळ्यात जास्त पुस्तकं विकता येतील त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं, 100 प्रती तर रामायणाच्या आशा बाजारात विकून येऊ. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं, गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं, पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं, तुझ्या किती गेल्या रे? म्हटलं, असल 100च्या 100 प्रती विकून आलो म्हटलं. सर म्हटले, केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हटला, काहीच नाही, मी लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचो, हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची, वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. आता बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? तुम्ही घाबरू नका, मनात कोणत्याही गोष्टीचा न्यूनगंड बाळगू नका. मला हे जमत नाही, मग मी असं कसं करू, मला इंग्रजी बोलता येत नाही, मला नीट राहता येत नाही, या सगळ्याच्या पलीकडे जा. पहिली जर महत्वाची गोष्ट या जगात काय असेल तर ती म्हणजे ज्ञान, आणि नंतर काय असेल ते प्रेझेंटेशन. तुमच्याकडे पहिल्यांदा ज्ञान आहे का, मग प्रेझेंटेशनच्या अनेक माध्यमं तुमच्या समोर येतील. आज साहेब तुमच्या आणि माझ्या ज्ञानाला भाषेच्या मर्यादा उरलेल्या नाहीयेत. अशी सॉफ्टवेअर बाजारात येत आहेत. इथून मला चायनामधल्या पोरांसोबत बोलायचं आहे, मला चायनीज येत नाही, मी मराठीत बोलेल आणि विदिन अ सेकंड ट्रान्सलेट होऊन त्याला चायनीजमध्ये ऐकायला जाईल. जापानमधला एखादा पोरगा, त्याला तुमच्या माझ्यासोबत बोलायचं आहे, त्याला मराठी येत नाही, ते जापनीजमध्ये बोलेल आणि विदिन अ सेकंड ट्रान्सलेट होऊन मला मराठीत ऐकायला येईल. तुमच्या माझ्या ज्ञानाला भाषेच्या मर्यादा उरलेल्या नाहीत. म्हणून तुम्ही भाषेचा न्यूनगंड अजिबात बाळगू नका की मला ही भाषा येत नाही, मला ते येत नाही. हां, मगाशी मॅडमनं सांगितलं ना, इंग्रजी शिका, जरूर शिका. जगाची भाषा आहे, आम्हाला कळली पाहिजे, आम्हाला बोलता आलं पाहिजे. इंग्रजीच काय, अनेक वेगवेगळ्या भाषा आम्हाला आत्मसात करता येतील का? छत्रपती संभाजी राजांना 13 प्रकारच्या भाषा बोलता येत होत्या. संभाजी राजांनी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. एक राजाचा पोरगा, त्याला वाटावं की मी वेगवेगळ्या भाषा शिकाव्यात, जगात काय चाललंय ते मला समजावं. काय दूरदृष्टी असली पाहिजे. आणि म्हणून
वेगवेगळ्या भाषा आपल्याला आल्या पाहिजे त्याच्यासाठी जरूर प्रयत्न करा, पण एखादी भाषा येत नाही त्याचा न्यूनगंड मनात बाळगू नका. आपण इतकं ज्ञानवंत असलं पाहिजे की जगाला आपली दखल घ्यावा लागली पाहिजे. तुम्ही ज्या भाषेत बोलाल लोक म्हटली पाहिजेत काय बोलायचंय ते बोला, आम्ही समजून घेऊ, पण सांगा तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय. इथपर्यंत तुम्ही स्वतःला आणून ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करा. झोकून द्या, काम करा, भरभरून अभ्यास करा. पोरींनो, फक्त मार्कांच्या मागं पळू नका. मार्क तर मिळालेच पाहिजेत. मी एकदा म्हटलं नापास लोकांनी इतिहास घडवलाय. अनेक लोकांची यादी दिली, हेही लोक आतापर्यंत नापास झाले होते. पोरं जाताना हसतच बाहेर गेली, म्हणजे आपण पण नापास व्हायचं, यशस्वी होतंय. याचा अर्थ असा नाही की नापास झाल्यावर यशस्वी होतं. याचा अर्थ असा आहे की एखाद्या विषयात मार्क पडले, नापास झालात तर बाबांनो खचून जाऊ नका. तुमचं आयुष्य संपलं असं होत नाही. याचा अर्थ नापास व्हा असा होत नाही. पण निवळ मार्कांच्या मागे धावू नका, हे पण समजून घ्या. मराठीचा धडा वाचताय ना, तो लेखक तुमच्यासोबत बोलला पाहिजे. एखादी कविता पाठ करताय ना, त्या कवितेचा अर्थ, भावार्थ, त्या कवीला काय म्हणायचंय ते समजून घेतलं पाहिजे. गणित सोडवताय ना, गणितातले आकडे तुमच्या डोळ्यासमोर तरळले पाहिजेत. भूगोल शिकताय ना, अक्षांश आणि रेखांश असे नजरेसमोर उभे राहिले पाहिजेत. लॅबोरेटरीमध्ये प्रयोग करताय ना, सायंटिस्ट त्यांनी तुमच्यासोबत गप्पा मारल्या पाहिजेत. इतिहासातली पात्र तुमच्या नजरेसमोर उभी राहिली पाहिजेत. इतकं एकरूप होऊन अभ्यास करा. आम्ही फक्त मार्कांसाठी मागच्या वर्षी कोणते क्वेश्चन रिपीट झालते, परत ते येणार आहेत का, कोणता चॅप्टर अवघड आहे, कोणता ऑप्शनला टाकायचा, कोणता सोपा आहे. अरे काय, शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला, तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हणले, ऑप्शनला टाकू. परवा तर 10वीतलं पोरग मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत. म्हटलं हे पडतील कसे, ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. सगळंच कसं मार्कांसाठी. आणि इथं जे शिक्षक आहेत, जे पालक आहेत, माझं त्यांनाही सांगणं आहे, केवळ मार्कांसाठी म्हणून पोरांना शिकवू नका. त्यांचं जगणं सुधारेल का, त्यांचं जगणं समृद्ध होईल का, यासाठी आम्हाला मुलांना शिकवावं लागेल. फक्त शाळेतल्या 4 भिंतीत जे शिकतो ते शिक्षण नाही. मैदानावर या, उंच भरारी घ्या, तुमचे हात आभाळाला टिकतील इतके मोठे व्हा, पण त्याच वेळेला तुमचे पाय जमिनीवर असतील याची पण दक्षता आपल्याला घेता येईल का. मला वाटतं हे पाहायला हवं. इथं जे शिक्षक आहेत, मला आपल्याला विचारायचं, ताई दूधवाला दूध द्यायला येतो, तो दूध द्यायला आल्यानंतर तुमचं लक्ष कशाकडे असतंय, त्या मापाकडे असतंय. बरं, तुमचं लक्ष पहिल्या मापाकडे नसतं, पहिलं माप तर त्याच्या बापाला ओतावं लागेल, पण त्यानंतर दूधवाला वरतून एक फुकटची धार टाकतो. आपलं लक्ष त्या धारेकडे असतंय. तुम्हाला सिलेबस कंप्लीट करावा लागणार आहे, पोरांच्या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत, शासनाने दिलेल्या परिपत्रकानुसार काम करावं लागणार आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या पोरांच्या जडणघडणीसाठी तुम्ही एक वेगळी धार ओतता का, मला वाटतं याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणून या पोरांच्या भविष्यासाठी मनापासून काम करा. उद्या यातला पोरगा IAS IPS झालात, तुम्ही रिटायर झालात, तुम्ही रस्त्यानं दिसला ना, ते लाल दिव्याच्या गाडीतनं थांबतंय की नाही बघा, ते पायाजवळ वागतंय, सर तुम्ही मला 10वीला शिकवायला होतात. काय रिस्पेक्ट आहे शिक्षक या प्रोफेशनमध्ये मला सांगा. मी एक जास्त वेळ तुमचा घेत नाही, शिक्षकांसाठी सांगतो. पोरांनो, शेवटचे 5 मिनिट इकडे लक्ष द्या. आम्ही शाळांमध्ये जायचो आणि तिथल्या मुलांना सांगायचो स्वच्छ राहा, हात व्यवस्थित धुवा, आणि शिक्षकांना सांगायचो यांना स्वच्छतेच्या सवयी लावा. एक शिक्षिका होत्या, त्यांनी ते इतकं मनावर घेतलं, ते निवळ फॉर्मॅलिटी म्हणून सांगायचं नाही स्वच्छ राहा, जेवणाच्या सुट्टीत बादली भरून ठेवायच्या पडवीत आणि पोरांना सांगायच्या जेवणाच्या अगोदर स्वच्छ हात धुवा रे. सगळ्या पोरांना हात धुवायला लावायचं. एक पोरग इतकं टार्गेट होतं, ते हातच धुवायचं नाही. बाईंनी मागं लागून लागून त्याला हात धुवायला शिकवलं, पण गंमत अशी झाली, ते हात धुवायचं आणि बाईंच्या पदरा लिहून हात पुसायचं. बाई म्हणल्या कुडून पस्तावा झाला आणि याला हात धुवायला शिकवलं. त्या मुख्याध्यापकांकडे गेल्या आणि म्हटल्या एक पोरग इतकं डांबरट आहे, हातच धुवायचं नाही, आता हात धुवायला लागलंय पण माझ्या पदरा लिहून हात पुसतंय, सगळी इस्त्री मोडून जाते. मुख्याध्यापक म्हटले बाई तुम्ही काळजी करू नका, उद्या आपण त्याच्या आईला शाळेत बोलूयात. दुसऱ्या दिवशी आईला शाळेत बोलवलं
आणि आईला विचारलं, तुमचा मुलगा जेवणाच्या अगोदर हात धुतो का? आई म्हटली, एरवी कधी धुवायचा नाही, पण 8-15 दिवस झाले जेवणाच्या अगोदर आवर्जून हात धुतोय साबणानं. आणि पुसतो कुठे? तिथे टॉवेल वगैरे लावलेला असतो, नॅपकिन. कशाचं टॉवेल आणि काय, येतंय आणि माझ्या पदराला हात पुसतोय. मग मुख्याध्यापकांनी विचारलं, आई अजून काय बदल झालाय तुमच्या मुलात? मुख्याध्यापकांनी विचारल्यावर आई म्हटली, आणखी एक बदल झालाय. मी शेतावर जायला निघाले का असा पदर खोचून जायचे, आंबाडा बांधून जायचे, केस विस्कटलेले असायचे. ते येतंय म्हणते, आई शेतावर असं नाही जायचं. आमच्या बाई कशा मस्त पिन बिन करून येतात, तशी छान पिन करून शेतावर जायचं. आई असा आंबाडा बांधून नाही जायचं. आमच्या बाई कशा विणी घालून येतात, छान विणी घालून जायचं. त्यावेळेस त्या मुख्याध्यापकांनी त्या बाईंना सांगितलं, बाई तुम्ही किती नशीबवान आहात. घरी गेल्यानंतर हे पोरग त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघतं आणि शाळेत आल्यानंतर त्याच्या बाईमध्ये त्याच्या आईला बघतं. याच्यापेक्षा सुंदर प्रोफेशन कोणतं असू शकतं? मला याच्या इतकं सुंदर काम कोणतं आहे? मला सगळ्या शिक्षकांनी सांगा. अरे ही लेकरं पालकांनी मोठ्या आशेनं तुमच्याकडे पाठवलीत. गोरगरिबाची शेताच्या बांधावरती आयुष्य घालणारी माणसं, त्यांना वाटतं की आमची पोरं शिकावीत. आमच्या वाट्याला जे कष्ट आले ते कष्ट या लेकरांच्या वाट्याला येऊ नयेत. मोठ्या आशेनं या लेकरांना आईबाप शाळेत पाठवतात. त्यांना कळतही नाही घरी आल्यानंतर पोरांचा अभ्यास कसा घ्यावा, पण आशा आहे की शाळेत शिक्षक मात्र या पोरांना घडवतील. माझी सगळ्या शिक्षकांना हात जोडून विनंती आहे, ज्या दिवशी तुम्ही रिटायर व्हाल त्या दिवशी जर तुम्हाला कोणी विचारलं तुमच्या आयुष्याची पुंजी काय, शिक्षकांना सांगायचं नसतं एवढी पेन्शन, एवढी ग्रॅज्युएटी, एवढा फंड, 2 पोरांची लग्न केली, पोरीचं लग्न केलं, 10 एकर बागायत केलं. ही शिक्षकाच्या आयुष्याची पुंजी नसते. शिक्षकाला 10 नावं सांगता आली पाहिजेत किमान. ते परवा विधानसभेत बोललेला आमदार आहे ना, माझा विद्यार्थी आहे, वर्गात मॉनिटर असायचा, मी नेतृत्व गुण ओळखलंय आणि सांगितलं तू राजकारणात जा. ते परवा रणजी खेळलेला पोरगा आहे ना, वर्गात खडूनच स्टंप आखून क्रिकेट खेळायचा, मी सांगितलं मैदानावर चल. ती परवा इंडियन आयडल झालेली पोरगी आहे ना, सुंदर राष्ट्रगीत म्हणायची, त्याच वेळेला तिच्यातले सूर ओळखले. अशी 10 नावं शिक्षकाला सांगता आली पाहिजेत. मला वाटतं ती त्याच्या आयुष्याची पुंजी असते. आणि म्हणून सगळ्या शिक्षकांना विनंती आहे, आपल्या मुलांसाठी वेळ द्या. माझं सगळ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या 1 मिनिटात सांगणं आहे, तुमच्या शिक्षकांचा रिस्पेक्ट करा. तुम्ही खूप मोठे झालात म्हणून त्यांचा पगार वाढणार आहे का? आणि तुम्हाला यश नाही मिळालं म्हणून त्यांचा पगार कमी होणार आहे का? शिक्षक तुम्हाला वेळ प्रसंगी रागवत असतील, त्यांचा आणि तुमचा काय बांधाला बांध आहे का? पण त्यांची इच्छा असते माझ्या पोरांनी मोठं व्हावं, माझ्या लेकरांनी काहीतरी कर्तृत्व करावं. अरे तुम्ही मोठे झालात ना, आई वडिलांनंतर सगळ्यात जास्त आनंद जर कोणाला होणार असेल तर तुमच्या शिक्षकांना होत असतो. अरे वा, माझा पोरगा काय कर्तृत्व करून दाखवलं. मला वाटतं ती संधी तुम्ही या शिक्षकांना द्यावी. याच्यासाठी म्हणून मोठे व्हा. सांबरे साहेबांनी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वाचनालये सुरू केली, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केली. त्यांच्या अनेक विद्यार्थी, कालची MPSCच्या एक्झाममध्ये 30 पोरं प्रिलियम पास झाली आहेत. एक पोरगा IAS ऑफिसर झाला, IPS ऑफिसर झाला. अरे किमान ती स्वप्न तर ही पोरं बघायला लागली. आणि ही जी टीम आहे मी बघतोय, ही जी तरुण पोरं आहेत ना, आता ही सगळी बोललेली तुमच्या समोर, अशीच खेड्यापाड्यातनं आलेली आहेत. पण आज स्टेजवरती 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं धाडसानं बोलायला लागली की नाही. मला वाटतं ही जिजाऊ म्हणून तुम्ही जे संस्थात्मकदृष्ट्या एकत्र आलात साहेब, त्याचं हे प्रोडक्ट आहे. आज ही पोरं 10-20 मिनिटं बोलत आहेत, पण उद्या हीच पोरं नेतृत्व करणार आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात जाणार आहेत. ही टीम तुम्ही जिजाऊच्या माध्यमातून क्रिएट करू शकलात. या टीमच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाता येईल का आणि मोठी स्वप्न बघता येतील का, याचा विचार आज तुम्ही कराल अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि हो पोरांनो, एक अर्धा मिनिट शेवटचा, ज्या पोरांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असेल, थोडीशी हालाखीची असेल, त्यांनी अजिबात रडायचं नाही. रडायचं नाही, लढायचं. आपण जन्माला गरिबीत आलो, आपली चूक आहे का? कोणत्या कुटुंबात, कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या समाजात, कोणत्या घरात गरिबीत श्रीमंतीत जन्माला यायचं आपल्या हातात आहे का? जन्माला गरिबीत आलो ही आपली चूक नाही, पण आपण मेलो जर गरिबीत
तर ही मात्र आपली चूक आहे. स्वतःला ठणकावून सांगायचं गरिबीत जन्माला आलो, पण मरणार मात्र गरिबीत नाही. आम्ही श्रीमंत होऊ. श्रीमंत होणं चुकीचं आहे का? अजिबात नाही. पैसे मिळवणं हे अजिबात चुकीचं नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुकाराम महाराजांनी सांगितलंय, जुडून या धन उत्तम व्यवहारे. आपला व्यवहार उत्तम असला पाहिजे. आपण आयुष्यात कुणाला फसवायचं नाही, चुकीच्या मार्गाने पैसे कमवायचे नाहीत. हे मार्ग स्वतःला ठणकून सांगायचं. आणि कमवलेलं कुठं खर्च करायचं हे सुद्धा दानत आपल्यामध्ये असली पाहिजे. मगाशी प्रास्ताविकात कुणीतरी म्हटलं, सांबरे साहेब एक उत्तम व्यावसायिक आहेत आणि व्यवसायातून मिळालेला पैसा 90% पैसा मी माझ्या समाजासाठी खर्च करेल. याला खूप मोठं मन लागतं. ज्या दिवशी तुम्ही मोठे व्हाल, तुमच्या दारात जर बाग फुलून आली, त्यातली 2 फुलं इतरांना द्या. तुमचे सूर जुळून आले, 2 गाणी इतरांसाठी गा. तुमच्या दारात आभाळ भरून आलं, उंजळवर पाणी इतरांना द्या. आणि तुमची उंची जर आभाळाला टेकली, अशाच माना वर करून बघू नका. माना मोडून जातील. थोडंसं खाली झुका. आणि जी माणसं मातीत मिसळतात, त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का? मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करा. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही हे स्वप्न साकार कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.